ओव्हर कॉन्फिडन्स इज ऑलवेज बेटर दॅन नो कॉन्फिडन्स. मग ओव्हर कॉन्फिडन्स आणि करेक्ट कॉन्फिडन्स यात फरक काय? एक गोष्ट लक्षात घ्या की ओव्हर कॉन्फिडन्स आणि करेक्ट कॉन्फिडन्स यात फरक तोपर्यंत करता येत नाही जोपर्यंत आपण एखादी गोष्ट करून बघत नाही. जेव्हा आपण एखादी गोष्ट करून बघतो तेव्हाच आपल्या हे लक्षात येऊ शकतं की आपला कॉन्फिडन्स ओव्हर कॉन्फिडन्स होता की करेक्ट कॉन्फिडन्स होता. आणि म्हणून कृतीशिवाय आपल्याला आपला कॉन्फिडन्स मोजता येऊ शकत नाही. हा मुद्दा आम्हाला श्याम मानव सरांनी शिकवला होता. पुष्कळदा आपल्याला कॉन्फिडंट व्हायचीच भीती वाटत असते आणि कॉन्फिडंट व्हायची भीती वाटत असते म्हणून आपण म्हणत असतो की मला ओव्हर कॉन्फिडंट व्हायचं नाही आहे. म्हणून अशा वेळी ओव्हर कॉन्फिडंट झाला तरी चालेल पण माझा आत्मविश्वास कमी असता कामा नये हा आपला माइंडसेट असला पाहिजे. 1983 मध्ये जेव्हा भारताने वर्ल्ड कप जिंकला त्यावेळी कोणालाही या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता की भारत हा वर्ल्ड कप जिंकू शकतो. कपिल देव जेव्हा प्रत्येक प्रेस कॉन्फरन्समध्ये असं म्हणायचा की भारत हा वर्ल्ड कप जिंकणार आहे त्यावर कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही, सगळे हसायचे. स्वतः कपिल देवचे जे सहकारी होते त्यांना सुद्धा भारत वर्ल्ड कप जिंकू शकतो यावर विश्वास नव्हता. मग कपिल देवचा कॉन्फिडन्स हा करेक्ट कॉन्फिडन्स होता की ओव्हर कॉन्फिडन्स होता हे खेळल्याशिवाय कसं ठरणार होतं. कॉन्फिडन्स हा कधीच यश आणि अपयश यावरून ठरू शकत नाही. कॉन्फिडन्स ही लढाई करण्याच्या माणसाच्या वृत्तीवरून, जिद्दीवरून, इच्छेवरून ठरू शकतो. म्हणजे 1987 मध्ये भारत वर्ल्ड कप हारला, सेमीफायनलमध्ये जाऊन हारला आणि तेव्हा सगळेजण म्हणायचे की भारत वर्ल्ड कप जिंकण्याच्या प्रबळ दावेदारीमध्ये आहे तरी हारला. मग भारत तेव्हा कॉन्फिडंट नव्हता का? कॉन्फिडंट होताच. भारताने चांगलं क्रिकेटसुद्धा खेळलं. म्हणजे कॉन्फिडन्स आणि यश अपयश यांचा फार संबंध नसतो किंवा त्यावरून माणसाचा कॉन्फिडन्स ठरू शकत नाही ही गोष्ट लक्षात घ्या. एखादी हार झाली, पराभव झाला तर त्याचं विश्लेषण करून माणूस पुन्हा तयारी करू शकतो, पुन्हा रणनीती ठरवू शकतो, पुन्हा आखणी करू शकतो, पुन्हा लढू शकतो. पण ज्याच्यामध्ये कॉन्फिडन्सच नाही तो लढणार नाही, एखादी कृती करून बघणार नाही आणि त्यामुळे त्याला पुढच्या वाटासुद्धा सापडणार नाही. जो काहीच करत नाही तो चुकू शकत नाही आणि जो चुकतो तो काहीतरी नक्कीच करून बघत असतो. हे एक वास्तव आहे. त्यामुळे असं म्हणता येईल की ओव्हर कॉन्फिडन्स इज ऑलवेज बेटर दॅन नो कॉन्फिडन्स. फक्त एक गोष्ट आहे जे सगळेजण म्हणतात की ध्येय साध्य करायचं असेल तर प्रोसेस महत्त्वाची असते, ध्येयाचं ऑब्सेशन नाही. आणि कॉन्फिडंट पीपल प्रोसेसवर फोकस करतात, ते चुका करतात आणि चुका केल्यानंतर स्वतःची प्रोसेस अधिक दुरुस्त करत नेतात. त्यामुळे ओव्हर कॉन्फिडन्स असणं हे कॉन्फिडंट असणं हे वाईट नसतं. त्यामुळे मित्रांनो ओव्हर कॉन्फिडन्सला कधीच घाबरू नका. फक्त स्वतःच्या चुका दुरुस्त करण्याची इच्छा ठेवा, स्वतःचं परीक्षण करा, स्वतःच्या चुका, कमतरता दूर करत करत स्वतःला अधिक निर्दोष बनवण्याकडे लक्ष द्या. म्हणजे आपोआप खरा कॉन्फिडन्स जो आहे तो वाढवत जाईल. कृपया सुयोधन देशमुख हे चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, काही प्रश्न असतील तर कॉमेंट करा. थँक्यू.